नमस्कार मित्रांनो, मी वैद्य संजय गवळी. मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय प्रथमतः संजय गवळी नॅचरोपॅथी या चॅनलवर. आणि मला जर विषय सांगितला आहे, बऱ्याच गृहिणी आहेत, भगिनी आहेत, बंधू आहेत, त्यांनी की वेट लॉस आणि फॅट लॉससाठी काय करायला लागेल घरच्या घरी. तर तुम्हाला वेट लॉस आणि फॅट लॉससाठी काय करायचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती देणार आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, तर पूर्ण माहिती मिळते. पूर्ण माहिती मिळाल्यामुळे पूर्णतः तुम्हाला त्याचं नॉलेज असेल तर पूर्ण तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. प्रथम मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे फॅट लॉस प्लस अजून बेनिफिट सांगतो. फॅट लॉस तर होणारच तुमचा, परंतु प्रोटीन पण भरपूर प्रमाणात त्यामध्ये मिळणार आहे. मसलचा ग्रोथ होणार आहे आणि फॅट लॉस होऊन विटॅमिन मिनरल्स ह्याच्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि जो तुम्ही डाएट घेणार आहे एक वेळचा, तुमचा 16 तास एनर्जी तुमच्या म्हणजे आतमध्ये असणार आहे आणि आजारी पडणार नाही. त्याच्यामुळे फ्रेश वाटणार आहे. नेहमी तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपरली तुम्हाला सांगतो. जसं की आपल्याला 100 ते 150 ग्रॅम आपल्याला मोड आलेलं कडधान्य घ्यायचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मोड आलेलं कडधान्य थोडंसं हलकं गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर काळी मिरी टाकायचं आहे, थोडीशी चुटकीभर असं काळी मिरी टाकायचे, सेंधव मीठ थोडासा टाकायचं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून टाकायचे. त्याच्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला, कांदा बारीक चिरलेला असा टाकून अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल आपल्याला टाकायचं आहे. आणि हे जे ह्याच्यामध्ये थोडंसं मिरची बारीक चवीनुसार आपल्याला बारीक करून टाकायचं आहे. हे सर्व मिक्सर जे भेळ बनवल्यासारखं तुम्ही बनवायचं एका डिशमध्ये आणि याचं सेवन करायचं तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी. हा झाला तुमचा संपूर्ण फॅट लॉसचा नाश्ता. आणि प्रोटीन फुल मिळणार आहे. कुठल्याही प्रोटीनच्या पावडरमध्ये म्हणा किंवा ह्याच्याही पेक्षा तुम्हाला ताजं तुम्हाला प्रोटीन या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही कुठल्याही मोड आलेलं कडधान्य तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला जो सायंकाळचा नाश्ता आहे तो मूळ आलेल्या कडधान्याच्या ठिकाणी तुम्ही पालक भाजी किंवा इतर कुठलीही भाजी बारीक कटिंग करून त्याच्यावर हे मी जे सांगितलेले पदार्थ आहेत हे सर्व तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचे आणि हे जे मिक्स करून भेळ म्हणून आपल्याला खायचे. हे 2 टाईमचं झालं. तुम्हाला 1 टाईम जरी केलं तरी पण चालेल, 2 टाईम केलं तर अतिउत्तम आहे. आणि याच्याच बरोबर थोडं चालणं फिरणं, पोट स्वच्छ असणं गरजेचं आहे. आणि बाकी काय कमेंट्समध्ये मला विचारा, मी सांगेल तुम्हाला. आणि अजून काय सजेशन असतील तर आपण नक्की ह्याच्यावर नंतर बोलूया आणि भेटूया नंतर. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.